साहित्यरत्न साहित्य सम्राट अनेक शूरवीरांना शिक्षणाची गंगा सर्वसामान्यांच्या घरात घेऊन जाणारे क्रांती सूर्य आणि आज आपण पाहतो या सर्व शूरवीरांना महाराजांची जयंती आज खूप सुंदर दिवस आहे। आनंदाची डोई आज आनंद तरंग। धनंजय दादा पाटील उपसरपंच म्हणून कारकिर्दी पाहिली, समाजसेवक आहेत, निसर्ग प्रेमी आहेत, प्राणी प्रेमी आहेत, युवा वर्गाला नेहमी फिटनेसचे धडे देतात आणि नेहमी युवकांसाठी प्रेरित करणारे व्यक्तिमत्व। विश्वजित पाटील VP यांना पाहतो आपण सुद्धा जॉईंट व्हा। गणरायाच्या प्रतिमेचं पूजन केलं जाईल आमच्या प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते। अतिथी देवो भव। रोहित पाटील सुद्धा उपस्थित आहेत, जरूर पाहतो। ॲडव्होकेट रोहित पाटील ज्यांचं योगदान सुद्धा आम्ही पाहिलं। अक्षय पाटील यांची उपस्थिती आहे। तर मॅच ऑन होईल। सर्व क्रिकेट रसिकांचं अतिथी मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतो। वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम, सहर्ष स्वागतम। आलेल्या सर्व मान्यवरांना विनंती करेन का आपण आसन असतवा। मॅच ऑन होईल आणि आपण पाहतोय DJ हंसिका ऑडिओ संपूर्ण त्यांची टीम अगदी काही वेळातच आमचे ऑफिशियल्स समालोचक सुद्धा जॉईन होतील, त्यांना सुद्धा आपण ऐकणार आहोत। दिनेश पाटील सर बेलवली शिवभक्त समालोचक, आज महाराष्ट्रातील टेनिस क्रिकेट विश्वातील स्टार समालोचक मच्छिंद्र पाटील मॅक्स सर यांना आपण ऐकणार आहोत। आज दीपकबाई फडके आमच्या समवेत, काही वेळानंतर आमचे सागर येथील स्कोरिंग ते जॉईन होतील। सर्व पुरस्कर्त्यांचं आम्ही धन्यवाद देतो। यस, मॅच ऑन। टायमर सेट केलंय संडी अँड अँडी, टायमर सेट आहे ना? टायमर सेट करा, कारण सुरुवातीपासून आपण ही डिसिप्लिन ठेवूया। टायमर सेट करा। अरे तिथे सध्या कोणीतरी पोहोचा आपल्या येईपर्यंत। पॅडी आले तमाम क्रिकेट रसिकांचा आज पवित्र दिवस, महाराजांची जयंती, अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत महाराजांच्या प्रतिमेचं पूजन आपण केलं आणि आजच्या दिवसातील पहिला चेंडू दोन जय घोषाने आपण सुरुवात करणार आहोत। आज संकष्टी चतुर्थी, बोला गणपती बाप्पा। आज शिवजयंती आहे, बोला छत्रपती शिवाजी महाराज की। जरा एकदा जोरदार टाळ्या उद्या। आज पहिला चेंडू स्पर्धेतील तिसरी डे नाईट, पहिला चेंडूवर लॉफ्टेड स्ट्रोक, सुरुवात दणक्यात आणि हा चौकार। करून दिल्या। लो फुल टॉस, गती कमी केली, ऑन साइडला मिड विकेट कडे क्षेत्ररक्षक रेडी, चेंडू पकडतोय आणि तोपर्यंत सावध पवित्र। समय सूचकता तुमच्याकडे पाहिजे, उत्तम फुटवर्क तुमच्याकडे पाहिजे, चेंडूवर नजर पाहिजे आणि ते दाखवताना सागर मात्रेनं फटका आल्यानंतर संयमता दाखवली। 5 षटक आपल्याकडे, किमान 3-4 षटक खेळपट्टीवर उभं राहिलं तर चांगलं टार्गेट सेट होईल। या आविर्भावामध्ये मात्र इथे अजित मात्रे सुद्धा थांबत नाही। ऑन साइडला बिग स्ट्रोक, षटकार।
लक्ष विद्या मॅच कडे. राम मात्र पहिलं षटक थोडं महागडं. फुल टॉस चेंडू, गती कमी केली, लॉंग ऑफच्या वरून आणखीन एक षटकार. षटकार आले बॅक टू बॅक आणि पहिलं षटक राम मात्रेचं संघासाठी महागडं ठरलं. या जोडीला फोडावं लागेल आणि त्या प्रयत्नामध्ये आपण जरूर पाहतो. एका बाजूला सागर साथ देतो, मात्र आक्रमक झाला अजित मात्रे. बॅक टू बॅक 2 सिक्सेस. गुड बॅटिंग, राईट स्टार्ट, योग्य सुरुवात दमदार असावी आणि त्याचं प्रात्यक्षिक. शरीरभेदी आता कान मंत्र घेतला रामनं, कशा पद्धतीनं लाईन इथे ठेवायचे आणि तो पवित्र दाखवला. लेग बाईसनं धाव पुढे सरकेल. एकूण धावा 5 षटकांचा पूर्वार्ध. टायमर सेट आम्ही केलाय, कारण आता जो ऑन फील्ड आमचा टायमर आहे, जो टॉवर जेव्हा ऑन होतील तेव्हा तो कनेक्ट होईल. मात्र आता आमचे स्कोरर जरूर आम्हाला माहिती देतील. पुढचा चेंडू, सावध फटका, धाडस जरूर दाखवलं कार्पेटच्या माध्यमातून आणि पहिलं षटक कमालीचं राहिलंय. चिपळा 11 चिपळे संघासाठी एकूण धावा आल्या पहिल्या षटकामध्ये. टोटल धावसंख्या वेगानं आणि धावा पाहतोय 22. टाळ्या उद्या. सुंदर सॉन्ग, प्रसन्न वातावरण, मंगलमय वातावरण जरूर पाहतो. प्रणय 11 मोह संघ उपस्थित आहेत, त्यांचा आम्ही धन्यवाद देतो. तर तुम्ही प्लेइंग 13 ची लिस्ट आमच्या पॅडी फडकेकडून घेऊन गेलात तरी चालेल. प्लेइंग 13 ची लिस्ट घेऊन जा. उपस्थित असाल तर ऑल पूर्ण संघ तर लिस्ट घेऊन जा आणि यंगस्टार बोनशेत त्यांच्या विरुद्ध खेळेल. पहिल्या षटकामध्ये धावा 22 आल्या. साजनला या षटकामध्ये कमबॅक करायचं, मात्र दोन्ही फलंदाज प्रचंड ताकदीनिशी खेळतात आणि या जोडीला फोडणं जेवढं महत्वाचं असेल तेवढा धावांचा रतीब उभा करणं खूप महत्वाचं. अजितची फलंदाजी पाहिली. 3 चेंडू 2 षटकार, मात्र बॅक स्लिप मध्ये साथ मिळत नाही. चेंडू लॉंग स्टॉपला आणि आलाय 22चा चौकार. फुल टॉस चेंडू होता आणि अजितचा तो प्रयत्न फसला. कदाचित तिथे चर्चा होती सागर कडून का कनेक्ट होणं गरजेचं होतं, मात्र इथे नशिबाचा चौकार सुद्धा म्हणूया. साजन नेक्स्ट बॉल स्ट्रायकर एंडला. अजित मात्र 2 षटकार आल्यानंतर मात्र बघा कमबॅक. अंपायर सिग्नल इन. एकविरा इव्हेंट वाईटचा कॉल. इट्स वाईट डिलिव्हरी. चर्चा होते पंचांची तिथे. साजनचं षटक आतापर्यंत पाहिलं. कमबॅक होणं टीम भोकरपाडा संघाला महत्वाचे. काही पाहुण्यांचं आगमन होईल, कारण आज पवित्र दिवस आहे. आज सुंदर असा दिवस. लक्ष विद्या मॅच कडे. साजन गती कमी केली ऑफ स्टंपवर, ज्या अजितनं सुरुवात 2 षटकाराने केली. क्रिकेटमध्ये होती कधी कधी असं होतं जेव्हा तुमची आक्रमकता चांगली होते, मात्र त्यानंतर गोलंदाज कमबॅक करतात आणि चित्र मैदानावर जी गरज आहे आता कमबॅक करण्याची, ज्या गतीनं धावसंख्या सूर्य, मात्र सागर मात्र प्रत्येक फटक्यासाठी विचार विनिमय होते आणि हे महत्वाचं.
5 षटकामध्ये तुम्ही उभं राहायचं, धावा बनवायच्या, षटक कुटायची, हे काही तंत्र असतं आणि त्याची इम्प्लिमेंट करताना फ्रंट फुटला आले सावध फटका, वेट अँड वॉच आणि या धमाका षटकार. ट्राय केलं, पुढे सरसावत, पुन्हा एकदा तोच प्रयत्न, कनेक्शन होत नाही. धावा मजबूत आहेत बॅटिंग टीम चिपळे. एकूण धावा 34. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. धावा बऱ्यापैकी चांगलेत. या स्पर्धेमध्ये आम्ही उच्चांक सुद्धा पाहिलेत आणि या स्पर्धेमध्ये काल शेवटचा सामना कमालीचा राहिला. नितलस आणि मोरबे एक मध्ये 5 ची गरज होती आणि दुंद्रे आपण पाहिला. त्या अगोदर मोरबे संघाचा एक सनसनाटी सामना, स्लोवर वन, गती कमी, स्वीप करतो चेंडू थेट अतिथी कक्षाकडे आणि हा एक चौकार. ब्रेक मध्ये टॉस हा कंपल्सरी, आपण त्यासाठी रेडी राहा. प्रयत्न थोडा फसला, चेल होईल का? यस, गुड कॅच, विकेट हवी होती. सागर मात्र आउट. मिड ऑफ कडे कोणती चूक झाली नाही, थोडा लेट खेळले आणि याचा फायदा मिळाला, विकेट. एकूण धावा दाफलकावर मजबूत. साहेब यांचे इथे शुभ आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. अतिथी देवो भव. आमचे काही ग्रामस्थ यांचे इथे आगमन झाले. पाण्याची सुविधा आम्ही खेळाडू कक्षाकडे केले, तिथे काही बॉटल्स सुद्धा अवेलेबल असतील आणि 12वे खेळाडू जेव्हा 3 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक असेल, आपण जाऊ शकता इथून पाणी घेऊन, त्याची सुद्धा व्यवस्था आहे, सुंदर व्यवस्थापन आहे. 3 षटकानंतर आम्ही ड्रिंक्स ब्रेक करतो आणि इनिंग ब्रेक मध्ये टॉस करतो आणि जो टॉस होईल बोनशेत आणि त्यांच्या विरुद्ध संघ असेल मोहम. 2 षटक संपली. धावा ताफलकावर 38 आहेत. पहिला धक्का सागर मात्रे इंडिव्हिज्युअल योगदान पाहिलं तर वैयक्तिक 7 चेंडूमध्ये 19. जी सुरुवात आश्वादायक हवी होती ती मिळाली. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं गती म्हणजे प्रगती, थांबला तो संपला. गतिमान अवस्था क्रिकेटमध्ये तुम्हाला पूर्वार्धामध्ये प्राप्त करावी लागते आणि आता धावा चांगल्या. टीम चिपळा 11 चिपळेसाठी क्रमांक 3चं षटक आणि गोलंदाज झालाय मन फुलोरे. 15 वर्ष वय, वर्ष कमी आहे. 3रं षटक हातळतोय, कॉन्फिडन्स चांगला आहे, ऍक्शन खूप चांगले प्रभावित करतोय. रिलीज ऑफ द डिलिव्हरी, रनवे त्याचा कमालीची शैली. मन फुलोरे बघा, वय वर्ष 15 आणि प्रमुख संघामध्ये खेळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. काल आम्ही पाहिलं दुंद्रेचा सार्थक होता, त्यांनी सुद्धा कमी वयामध्ये संघामध्ये पदार्पण केलं. असे अनेक गोलंदाज असतात 6 स्टार विगर संघामध्ये. नयनला आम्ही पाहतो 10वीला आहे नयन. आर्यनला पाहिलं, आर्यनचं सुद्धा वय कमी आहे, 16 वय आर्यनचं. भरपूर वेळ आहे त्यांना आणखीन कारकिर्दीमध्ये चांगली छाप सोडण्याची. मात्र मनचं कौतुक करूया. स्क्रीनवर संदेश आम्हाला दाखवतात. मन बघा, वय त्याचं कमी आहे, क्रिकेटची प्रचंड हौस आहे, मात्र आज 3रं षटक. काय शैली आहे गोलंदाजामध्ये, भेदकता. यस, गुड बॉलिंग. मन खुश करतो, मनची गोलंदाजी. प्रचंड दबाव असताना सुद्धा लिलिया ती जबाबदारी तो पेलतोय आणि खुश करताना मनला पाहते. 2 चेंडूमध्ये संदेश काही करून देत नाही. जर्सी नंबर 12 त्याचा आपण जरूर पाहिला. तर या स्पर्धेचे आमचे प्रणेते मार्गदर्शक अगदी आपण पाहतो विलासदादा नारायण फडके, माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य, दादांचं आगमन झाले.
सहर्ष स्वागत. गुड बॉलिंग. एकदा गोलंदाजी आवडले असेल तर मनसाठी टाळ्या होऊ द्या मित्रांनो. वय वर्ष 15 आणि भन्नाट गोलंदाजीचा स्पेल तो हातोलतोय. जिथे प्रमुख गोलंदाजाने मार खाल्ला मात्र 3 चेंडूंमध्ये फक्त धावा दिल्या 2. मन फुलोरे गुड बॉलिंग. भोकरपाडा टीम साठी यंगेस्ट बॉलर आहे. पुढचा चेंडू. ओ गुड बॉलिंग. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये काय कमालीची बॉलिंग आहे. कौतुक झालं पाहिजे. अशी जर गोलंदाजी होईल तर त्याची कॉन्फिडन्स लेवल वाढेल. बघा स्क्रीनवर संदेश दाखवताना लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. झहीर खानची स्टाईल आहे बघा ही. मनची स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये काय शरीराच्या सायने बघा किती चपळाई किती स्फूर्ती. हा कॉन्फिडन्स असावा लागतो. येणारा पुढचा भविष्य काळ आहे भोकरपाड्याचा. मन लो फुल टॉस मात्र त्यांनी चेंडूला थोडा स्विंग ठेवला. व्हेरिएशन व्हरायटी पाहायला मिळताना. गुड बॉलिंग. धनंजय दादांनी सुद्धा खुश मनचं कौतुक केले. खूप अप्रतिम गोलंदाजी करतोय. कमी वयामध्ये खूप चांगलं धाडस तो दाखवत असताना. तर सन्मानी आमचे प्रणेते मार्गदर्शक पुरस्कर्ते सर्वांचे आधारस्तंभ विलासदादा फडके यांचे इथे आगमन झाले. आज आपण पाहतोय भोकरपाडा चिपळे बोनशेत या यंगिस्तानचा खेळ पाहण्यासाठी दादांचं आज आपल्या अमूल्य शेड्यूल मधून अमूल्य वेळ दिला आणि या स्पर्धेचा आनंद घेताना विलासदादांचं इथे शुभ आगमन त्यांचं सहर्ष स्वागत. तर 3 षटकं. चला मनसाठी एकदा टाळ्या उद्या. 41 फक्त या षटकामध्ये धावा दिल्या. 3च धावा दिल्या. गुड बॉलिंग. चला 12th मॅन पाणी घेऊन जा आणि खेळाडू कक्ष राम मात्रेनं तर नक्कीच प्रणय 11 आज मोह संघ सुद्धा खेळणारे. काल प्रणय 11 साई स्टार संघ सुपर 12 ला गेला आणि प्रणय 11 म्हटला तर टेनिस क्रिकेटमध्ये ब्रँड पॅकर्स म्हणून ओळखले जातात. ते पंढरीनाथ कडव साहेब यांचं आगमन झाले. वेलकम. काल साई स्टार विगर संघाला त्यांनी असं पारितोषिक लावलं होतं का तुम्ही फक्त सामना जिंका. खेळासाठी जे तुम्हाला हवंय ते पुरवलं जाईल. दानशूर व्यक्तिमत्व आहे. मी पंढरीनाथ कडव साहेबांनी विनंती करेन या आपण VIP डाईज वर आज नसतं 5:40 मी मोह संघ आणि बोनशेत संघ आपण प्लेइंग 13 ची लिस्ट घेऊन जा आणि इनिंग ब्रेक मध्ये टॉस आपण करणार आहोत. आता आम्ही कोणासाठी थांबणार नाही. लक्ष असू द्या. मग अशी आर्यन आणि मन मध्ये काही चर्चा सुरू होती. आर्यनने सांगितलं आज गोलंदाजी तू करणार का आणि तेव्हा मन त्यांनी त्याला सांगितलं होतं नाही मला आज गोलंदाजी मिळणार नाही. मात्र संधी मिळाली. संधीचं सोनं केलं. क्या बात आहे. मन फुलोरे 3 धावेचं षटक. विलासदादांच्या माहितीसाठी वय वर्ष 15 प्रमुख गोलंदाजानं 22 दिल्या 16 दिल्या मात्र मन फक्त 3 धावा दिल्या. बघा मिड ऑफला तो उभा आहे. कॉन्फिडन्स लेवल खूप हाय आणि लक्षवेधी त्याची कामगिरी आपण जरूर पाहतोय. तर मनसाठी 200 रुपये आलेत. पंढरीनाथ कडव हे नेहमी युवा वर्गाला सपोर्ट करतात आणि पंढरीनाथ कडव एक असे पॅकर्स आहेत. धनंजय दादा पाटील यांच्याकडून 500 रुपये मनसाठी कौतुक होते त्याचं. षटक क्रमांक 4 आपण पाहतोय. ऑन साइडला लॉफ केलाय आणि इथे तडाका. बिग स्ट्रोक अजितच्या बॅट मधून हा दमदार स्ट्रोक. षटकार. संघ खेळतोय. अगदी काही दिवसापूर्वी आमदार चषक चिपळे नाईट स्पर्धा पाहिली. VP आणि सर्व त्यांचे सहकारी
मॅनेजमेंट खूप छान होती आणि आता विजय यांना आम्ही पाहतो त्यातीलच एक सहकारी विजय पाटील अजूनही त्यांना हवी ती संधी मिळाली नाही तर विकी डिजिटलचे ओनर्स विकी फडके यांचं आगमन झाले वेलकम आणि ते त्यांचं स्वागत अजितनं षटकाराने केले दमदार स्ट्रोक U6 नाशीचा टप्पा ओलांडलाय 53 धावा राऊंड विकेट 2 षटकार आणखीन एक झटका धूम धडाका लॉंग ऑफच्या वरून बॅक टू बॅक 3 सिक्सेस आणि आतापर्यंत अजितने ठोकलेत एकूण षटकार 5 टाळ अजित मात्र 12 चेंडू मध्ये 33 षटकाराचा समावेश 5 काय लिलिया जबाबदारी पेळले चाणक्य पद्धतीनं हालचालीला वेग वाढवलाय 3 षटकार विशालवर चौथा चेंडू फ्लिक केलाय झेल होणार का यस झेल टिपलाय संदेश होते जे अग्रेसिव्ह प्लेयर आहेत आणि हा पहिला विकेट अजितचं थांबणं दुसरा मला माहिती ते रोज का येतात कारण पृथ्वी ट्रॉफीचं आयोजन करायचं आणि काय वेगळं घेऊन यायचं त्याचा त्यांचा अभ्यास असतो म्हणून ही विजिट असते कारण विकी फडकेकडे एवढा वेळ नसतो काहीतरी वेगळं नवीन लॉन्च करायचं असतो तेव्हा त्यांचा सर्वे असतो आणि आवर्जून विलासदादांची स्पर्धा आहे ते हक्काने येतात ती सर्व मंडळी पृथ्वी ट्रॉफीमध्ये नवीन काय करणार याचा त्यांचं बारीक बारीक गोष्टींवर खूप लक्ष असतं आणि काही दिवसानंतर पृथ्वी ट्रॉफी सुद्धा तुमच्या भेटीला येईल दर्जेदार वेल मॅनेजमेंट नियोजन आपण नेहमी पाहत असतो बोनशेत गावामध्ये लक्षवेधी मॅच कडे विशालचे षटक 18 धावेचं राहिलं 59 वर पोहोचल्या प्रतीक आल्या आणखीन एक व्हेरी डेंजरस बॅट्समन प्रतीक सुद्धा आक्रमकतेसाठी ओळखला जातो तुफानी हल्ल्यासाठी तो सुद्धा ओळखला जातो खूप चांगला फलंदाज आहेत मागच्या 1-2 वर्षामध्ये पाहिलं मग चिपळे असेल बोनशेत भोकरपाडा ही गावं अलीकडच्या काळामध्ये सुद्धा मोठ्या स्पर्धा खेळतात आणि ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आज साई स्टार विगर अनेक स्पर्धेमध्ये खेळतो आज नेरे दुंद्री विभागातील अनेक नवीन संघ जे बिंदासपणे खेळतात मोठ्या स्पर्धेमध्ये राऊंड विकेटनं विशालचं कमबॅक खूप चांगलं जरी 3 चेंडूवर मार खाल्ला मात्र त्यानंतर वापसी केली आता 5वं षटक घेऊन कोण येणार पिपिन मध्ये चर्चा सुरू 5वं षटक कोण घेऊन येणार ज्या मननं 3 धावा दिल्या तो येणार साजननं 16 दिल्या 22 दिल्या पहिल्या षटकामध्ये सिनियर राम मात्रेनं 18 दिल्या विशालनं मात्र मनचं षटक 3 धावेचं होतं आणि आता बघा कॉन्फिडन्स जेव्हा संधी मिळेल संधीचं सोनं करा आणि टाळ्या उद्या मनसाठी आणि यंगेस्ट बॉलरला 2 षटक देणं आज खूप वरचढ कामगिरी केल्या शेवटच्या स्लॉग ओव्हर मध्ये तर पंढरीनाथ कदम आम्ही पाहतोय पॅकर्स आहेत ज्यांचं बॅनर सुद्धा स्ट्रेट ला आणि जर तिथे हिट झालं तर प्राइज असेल 2000 विकी फडके यांचा बॅनर आहे तिथे सुद्धा अनलिमिटेड प्राइज आहे जर तुम्ही कुणी डायरेक्ट हिट षटकार कराल तर 500 रुपयाचं प्राइज आहे लक्ष विद्या मॅच कडे शेवटचं षटक धावा 59 पहिला चेंडू गुड लेन स्पॉट वरून चेंडू टेक ऑफ झाला
मन खूप सुंदर गोलंदाजी करतो, प्रत्येक चेंडू तो वेगळा फेकतो, फलंदाजांना मोठे फटके खेळण्यासाठी संधी देत नाही आणि कदाचित त्याला हेच मार्गदर्शन असेल. सिंगल डबल गेला तरी चालेल, मात्र मोठा फटका खेळण्यासाठी संधी द्यायची नाहीये. आणि अप्रतिम प्रभावी षटक इम्प्रेस करतोय मन. आतापर्यंत 60 चेंडू फेकलेत, विकेट नक्कीच त्याला मिळत नाही, मात्र आतापर्यंत त्यांनी फक्त 4 धावा दिल्यात. बघा हे खूप महत्वाचं असतं, जेव्हा गोलंदाज षटक हाताळतो तेव्हा क्षेत्ररक्षण सजावट. लो फुल टॉस, इथे टॉस चेंडू गेला, थोडा प्रयत्न फसला, तो सुद्धा नाराज आहे मन का टॉस चेंडू गेला त्यामुळे हा षटकार आला आणि 6. नक्कीच मन साठी सुद्धा एक चॅलेंज असेल, कारण शेवटचं षटक म्हटलं तर मारामारी असते, त्यामध्ये धुलाई असते, तोडफोड असते आणि त्या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये गोलंदाजी करणं प्रचंड दबाव असतो. मात्र आतापर्यंत त्यांनी 2 चेंडू एक सिंगल षटकार आला, धावा 66 66. बॅटिंग टीम चिपळा 11 चिपळे, त्यांच्या विरुद्धचे हनुमान भोकरपाडा संघ खेळतो. मागे ठेवला, हुशारी दाखवली, गुड बॉलिंग स्विंग होता बघा. रिप्ले आपण पुन्हा पाहू शकाल ऐकविरा इव्हेंटच्या माध्यमातून. थोडा मागे ठेवला आणि त्याला टेक ऑफ उंची दिली, गुड बॉलिंग मन, विकेट प्राप्त केली आणि महत्वाचा प्रतीकला त्यांनी माघारी पाठवले, गुड बॉलिंग. होईल प्रणय 11 मोह संघ 13 ची लिस्ट जर कंप्लीट झाली असेल घेऊन जा. आम्ही मगाशी 2 वेळा कॉल केला तुम्हाला दोन्ही संघांना. यंगस्टार बोनशेत इनिंग ब्रेक मध्ये टॉस कंपल्सरी, तेरा दोन्ही संघाने याची नोंद घ्या. मोह आणि बोनशेत चेंडू शिल्लक 3 आहेत. मनला आपण पाहतोय, गुड कमबॅक, वॉर्म अप करतोय. नवीन फलंदाज झालाय शशिकांत स्ट्रायकर एंडला. डीप लॉंग ऑन, डीप लॉंग ऑफ, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग सुद्धा. ओ गुड बॉलिंग, काय गोलंदाजी बघा. एक चुकीचा चेंडू ज्याने फुल टॉस फेकला आणि त्यांनी समजलं, इम्प्रेस करतोय, कमालीची गोलंदाजी. आज मन भरून सर्वांनी कौतुक केलं. अगदी यंगेस्ट बॉलर, वय वर्ष 15 आणि 2 षटका हाताळणं जिगरीचं काम असतं आणि तो विश्वास त्याच्याकडे. प्रचंड गुणकौशल्य त्याने सादर केलं. संघासाठी बहुमूल्य योगदान देणारं हे षटक राहिलं. सपाट खेळपट्टीवर ज्याला हवंय तो टप्पा रिलीज करतो, थोडं मार्गदर्शन सुद्धा घेतो. मग सिनियर कडून त्यांनी थोडं मार्गदर्शन घेतलं का कसे चेंडू मी फेकू पुढचा. एक टॉस चेंडू होता, आता चेंडू शिल्लक 2, 66 वर पोहोचलाय. 5:51 न्यूजच्या माध्यमातून काल आम्ही सुद्धा माहिती मिळाली का उष्मांक हा वाढत चाललाय, तर तुम्ही भरपूर पाणी पिया असा सुद्धा सल्ला तज्ञांकडून देतात. प्रचंड तापमाने गोलंदाज मन, 2 चेंडू बाकी, पुन्हा मागे ठेवला. काय व्हरायटी व्हेरिएशन आहे बघा. खुश करताना एक टॉस चेंडूचा अपवास सोडला, मात्र विकेट जरी मिळाली नाही, पीपी आम्हाला सांगतो, मात्र त्यांनी धावा रोखल्यात. गुड बॉलिंग. तर इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. पाहत राहा, तुम्ही ऐकत राहा स्पर्धा माची रायगड जिल्हा परिषद सदस्य चषक आणि ग्रामस्थ मंडळ चषक. 67 शेवटचा चेंडू, आता मार खाल्ला मन आणि हे षटक मात्र कमालीचे प्रयत्न. या 2 षटकानं त्याच्यामध्ये भरपूर कॉन्फिडन्स निर्माण होईल. एकूण धावा फलकावर टोटल धावा आपण जरूर पाहतोय 73. तर धनंजय दादा यांच्याकडून आलेत मनला 500 रुपये, पंढरीनाथ कदम यांच्याकडून आलेत 200 रुपये, 700 रुपये प्राइस. बघा त्याच्या लेवलची जी काही यंग जनरेशन असतील त्यांनी नक्की पाहावं का एक षटक 3 धावेचं दिल्यानंतर त्याला विश्वास दिला, मात्र एक खराब चेंडू, मात्र हा कॉन्फिडन्स त्याला वेगळी ऊर्जा देऊन जाईल.
गुड बॉलिंग मन 74 चं टार्गेट. आपण जाऊया टॉस साठी. करीन आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. बोनशेत संघ कॅप्टन या टॉस करा, नंतर आपण तयारी करू शकता. अजून भरपूर वेळ आहे तुमच्याकडे सुद्धा. तर मोह आणि बोनशेत यांच्यामध्ये टॉस होईल आणि टॉस कॉइन आमच्या एकविरा इव्हेंटचे कॅमेरामन दाखवतील. एका बाजूला साई स्टार वीगर आहे आणि एका बाजूला ग्रामस्थ मंडळ चषक आणि माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य चषक असं हे दोन नामांकन आहेत. आपण धनंजय दादा तुम्हाला दाखवतात कॅमेरावर. आणि कॉल करेल एक संघनायक. एक वेगळी कन्सेप्ट. नेरेदुंद्री विभाग असोसिएशनचे सर्व नियम आम्ही इथे फॉलो करतो. वेळेला सुद्धा महत्त्व देतो. टायमर सेट केलं आणि आम्हाला सँडी आणि अँडीने सांगितलं का 25 मिनिटांमध्ये हे सत्र कंप्लीट समाप्त झालं. तर कॉल करायचे साई स्टार वीगर आणि ग्रामस्थ मंडळ चषक किंवा रायगड जिल्हा परिषद सदस्य चषक असे दोन कॉल आहेत. कुठलाही कॉल करू शकता. यस कॉल येतोय. मोह कॉल येतोय. एका बाजूला साई स्टार वीगर आणि ग्रामस्थ मंडळ. झेडपी सदस्य बोला ग्रामस्थ. कॉल मोह कॉल येतोय. झेडपी सदस्य कॉल आलाय आणि यस कॉल. झेडपी सदस्य विलास दादा सुद्धा आहे स्टेजवर. तर टॉस जिंकलाय. थांबायचे आपण. टॉस जिंकलाय. निर्णय का असेल? फिल्डिंगला पसंती. बोनशेत थांबा इथे बोलावं लागेल कारण कशी तयारी. आज प्रणय 11 नावाने संघ खेळतोय. साई मैदान हे नेहमी दोन्ही खेळाडू बॅटिंग बॉलिंग साठी उपयुक्त राहिले. कशी तयारी या सामन्यासाठी? नक्की शुभेच्छा असतील. कॅप्टन बोनशेत बॅटिंग करायचे कितपत टार्गेट सेट केलं जाईल? 50+ करण्याचा प्रयत्न असेल आमचा. बॅटिंग लाईनअप मध्ये कुणावर विश्वास आहे? ज्या पद्धतीने आज चिपळेसाठी अजित खेळला, सागर खेळला, शशिकांत असेल, आपल्याला बॅटिंग लाईनअप मध्ये कोणते असे जिगरबाज फलंदाज आहेत जर मैदानावर सेट झाले तर बऱ्यापैकी टार्गेट सेट होईल? कंकेश असेल, मनोज असेल, रोशन असेल, राजू असेल, हे चारही चालले तर आमचं नक्कीच विजय नक्कीच असेल. विलासदांच्या नावाची स्पर्धा आहे. साई मैदाने साई स्टारचं हे अप्रतिम आयोजन आहे. या मैदानावर खेळण्याचा कसा अनुभव राहिला? कसा फील होतो जेव्हा या मैदानावर खेळता, या स्पर्धेमध्ये खेळता? आयोजन मात्र एकदम अप्रतिम असतोय. नक्कीच आम्हाला खेळायला आवडते या आयोजनामध्ये. नक्कीच खूप सारे शुभेच्छा असतील. एकविरा इव्हेंट वळूया आपण पुन्हा एकदा मॅच कडे आणि काही वेळातच आमचे ऑफिशियल समालोचक जॉईन होतील. मात्र आमचे सर्व गुण संपन्न बंधुतुल्य मित्र आवाज ऐकूया दीपक बाई फडके यांचं. तर विकी फडके थोडा सर्वे त्यांचा चालू आहे. नक्कीच आमच्याशी काही वेळानंतर चर्चा करतील. यस वळूया आपण मॅच कडे. धन्यवाद. धन्यवाद सागरबाई. सुंदर स्पर्धा पाहतोय. 30 चेंडू 74 धावांचं समीकरण मैदानामध्ये. विजयासाठी दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करीत असताना भोकरपाडा 11 भोकरपाडा टीमला. चिपले संघ आणि भोकरपाडा संघ दोन्ही संघामध्ये खेळणारे सर्व मित्र हे आमचे जवळचे मित्र आणि एकाच मैदानावरती सराव करत असताना अनेक वेळा मी पाहिल्यात. विश्वजित पाटील ज्यांच्या आपण आमदार चषकाची दमदार स्पर्धा पाहिली त्यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत. रोहित पाटील असतील, अमित असतील, चांगलं योगदान लाभलं गेले. आणि वृक्षवल्ली मा सोयरे असं म्हटलं जाणार एक ब्रीद वाक्य नेहमी ज्यांच्या माध्यमातून पाळलं जातंय ते चिपले ग्रामपंचायत माजी उपसरपंच आणि आदरणीय व्यक्तिमत्व धनंजयदा पाटील यांचं व्यासपीठावरती आपण आगमन पाहतोय. किशोर फुलोरे या सामन्याचा आनंद घेत असताना जोमा फडके विहीगर आणि हरिभक्त परायण काळूराम खुटले विहीगर हे या सामन्याचा आनंद घेत असताना पाहायला मिळतील. धावसंख्या अतिशय दमदार उभारले. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना चिपलाई 11 चिपले जो आपल्या गावदेवीच्या नावानं ग्रामदेवतेच्या नावानं खेळणारा संघ चिपलाई 11 चिपले मैदानामध्ये खेळतोय. आणि सागर म्हात्रे गोलंदाजी मार्गवरती. सागर म्हात्रेसाठी हा मैदान घरचं मैदान असणार आहे. राम फुल म्हात्रेसाठी देखील हा मैदान घरचा असेल. साजनसाठी देखील हा मैदान घरचा असणार आहे.
खऱ्या मैदानामध्ये सकाळ सत्रामध्ये खूप चांगला सराव हे सर्व खेळाडू आम्ही एकत्रित करीत असतोय, पण आज दोन संघामध्ये दोन मित्रांमध्ये रंगणार युद्ध. पहिला चेंडू जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू वेगाने जाईल, क्षेत्ररक्षक देण्यात एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, खराब कॉलिंग आणि जीवनदान मिळतो या ठिकाणी. अर्ध्या रस्त्यावरून साजननं परत पाठवलं, असं वाटलं होतं की रामला माघारी जावं लागेल. खराब कॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळाली. साजननं जाणले की फलंदाज बाद होईल आणि तिथून मात्र साजननं नकार दिला आणि डेंजर एंड करत धावत होता राम. मात्र एक धाव एका धावेने संघ जाऊन पोहोचला 1 या आकड्यावरती. स्वतःच मरण दुसऱ्यावरती ढकललं होतं साजननं. मिळाले जीवनदान, सोनं करावं लागेल राम मात्रेला. ज्या पहिल्या षटकामध्ये दमदार कामगिरी राहिली. सुंदर सुरुवात गोलंदाजीच्या माध्यमातून सागर मात्रेचे षटक हाताळत असताना आणि आमदार चषकामध्ये सागर मात्रेचं मोलाचं योगदान राहिलंय. संपूर्ण समालोचक असतील, पंचांची संपूर्ण व्यवस्था ज्याच्या माध्यमातून आपण पाहिली आणि एक नेहमी शांत खेळाडू म्हणून पाहिले जाते. परंतु साजन फुलोरेचा विचार केला तर एक आक्रमक खेळाडू म्हणून ज्याची ओळख राहिली आहे. याच मैदानामध्ये सराव करीत होता, लांब लांब षटकार लगावणे ही ज्याची ओळख आहे, पण याच मैदानामध्ये चांगली गोलंदाजी करणे ही सागर मात्रेची ओळख आहे. आज बेस्ट वर्सेस बेस्ट सामना पाहायला मिळतोय. गोलंदाज मार्क वरती खोलवर टप्प्याचा चेंडू, लोअर फुल टॉस, खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता जिग्नेश पाटील. सिंगल मिळेल, सिंगलच्या मध्ये संघ जाऊन पोहोचला 2 या आकड्यावरती. सिंगल जर आपण पाहिली एका धावेने संघ जाऊन पोहोचला 2 या आकड्यावरती. सरळ हाताने चेंडू खेळला, सुंदर फटका, कार्पेटच्या सहाय्याने चेंडू जाईल डीप लॉंगॉनच्या बाहेर. चौकाराने संघ जाऊन पोहोचलाय 6 या आकड्यावर. आदरणीय विष्णू फडके साहेबांचं या ठिकाणी व्यासपीठावरती आगमन होतंय, त्यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत. सुंदर फटका, डीप लॉंग आपला, क्षेत्ररक्षक पोहोचणार नाही. बॅक टू बॅक दुसरा दमदार हिट, चौकाराने संघ जाऊन पोहोचताय 2 डिजिटल मध्ये 10 या आकड्यावर. दोन चेंडू मध्ये 2 चौकार लगावलाय. टीट फॉर टॅट, जसेच तसे उत्तर प्रशांत आपल्याला पाहायला मिळतंय. एक चांगली फलंदाजी राहिली आणि यानंतर मात्र सुंदर कमबॅक सागर मात्रेचं. वेगवान चेंडू फेकला आणि राम मात्रेला माघारी परतावं लागलं. आता 10 आकड्यावरती 25 चेंडू आणि 64 समीकरणे. मैदानामध्ये कोण आलाय तर भोकरबाड टीमचा मिडल ऑर्डर मध्ये सर्वात आक्रमक फलंदाज जीवन फुलोरे मैदानामध्ये आलाय. बालकृष्ण फुलोरे साहेब देखील या सामन्याचा आनंद घेतात, त्यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत. मैदानाच्या चारही बाजूने जर आपण पाहिलं प्रेक्षक वर्ग या सामन्याचा आनंद घेत असताना हरिभक्त परायण तुकाराम फडके साहेब विकी फडके यांच्या पिताश्री हे देखील सामन्याचा आनंद घेतात. तुकाराम फडके साहेबांना विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती सामन्याचा आनंद घ्या. 10 धावा धावफलकामध्ये लागल्या गेल्यात. अंतिम चेंडू पहिल्या षटकामध्ये सागर मात्रेचे दमदार कमबॅक पाहायला मिळालं. जीवनसाठी हा चेंडू जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, जोरदार अपील, पण अपिलामध्ये उत्साह जास्त, विश्वास कमी. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त आणि येणारे चेंडू असतील 24 आणि 64 धावांची गरज आहे.
ऑन स्क्रीन वरती पाहता या स्पर्धेचे प्रणेते आणि साई स्टार क्रिकेट संघाचा आधारस्तंभ आमचे मार्गदर्शक विलासदादा नारायण फडके यांना तुम्ही पाहताय त्यांच्या समेत आपण पाहतोय ज्यांना चिपळे ग्रामपंचायत माजी उपसरपंच होण्याचा भाग्य लाभले तर धनंजय दादा पाटील यांना देखील ऑन स्क्रीन वरती पाहताय त्यांचं देखील करूया आपण सहर्ष स्वागत। त्याचबरोबर जर आपण पाहतोय अक्षय रामदास पाटील चिपले यांना देखील आपण ऑन स्क्रीन वरती पाहताय किशोर फुलोरे असतील जोमा फडके साहेब असतील कालुराम खुटले तर येणारे चेंडू असेल 24 आणि 64 धावा 16 ची सरासरी सागरबाई या मैदानामध्ये महाग नाहीये। गोलंदाजी मार्क मध्ये प्रत्येक पाटील बाला या नावाने ओळखला जाणारा हा खेळाडू पहिला चेंडू सुंदर फटका क्षेत्ररक्षक अजित त्या ठिकाणी पहिला चेंडू डाट पाहायला मिळतो निर्धाव चेंडूचे सांगता जेवढे चेंडू डाट फेकले जातील तेवढे दडपण या ठिकाणी भोकरपाडा 11 भोकरपाडा टीम वरती तुम्हाला पाहायला मिळेल। दमदार सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळाली प्रत्येक पाटील एकंदरीत सामना जर पाहिला तर जावई आणि मेवण्यामध्ये सामना आहे भोकरपाडा आणि चिपलेमध्ये सामना रंगतोय। बॅटची कडा फोडल्यांदाच होईल बास साजन आणि जावयांचं वर्चस्व राहिले। तर नेक्स्ट मॅच फिल्डिंग टीम बघा आयोजकांकडून सूचना आहेत जसं हे सत्र संपेल आपण मैदानामध्ये जाऊ शकता तुम्ही वाट बघत बसू नका कारण आपण वेळेला आज महत्त्व देणार आहोत दीपकबाई कारण ग्रुप 1 खेळणार आहेत आणि आज थोड्या जलद गतीने आम्हाला सामने खेळवायचे तर फिल्डिंग टीम आपण जसं सत्र संपेल आपण आतमध्ये जाऊ शकता दोन्ही संघ हँडशेक करतील आणि एक संघ लगेच मैदानामध्ये जाईल। लगेच या ठिकाणी आदरणीय व्यक्तिमत्व हरिभक्त पैरान तुकाराम पाटील साहेब चिपले जे शशिकांतचे वडील आहेत त्यांना देखील विनंती असेल या आपण व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत। द केक शॉपचे ओनर व्यासपीठावरती पाहतोय आपण या ठिकाणी अमित म्हात्रे आणि पराग म्हात्रे एक मराठी पाऊल पडतील पुढे असं म्हटलं जाईल व्यावसायिक क्षेत्रामध्ये ज्यांचं चांगलं योगदान प्रत्येक पुढील चेंडू फेकणारी सज्ज सुंदर फटका दिशा दिली पॉइंटच्या दिशेने चेंडू जाईल सीमा पार चौकार संघ जाऊन पोहोचतोय 14 या आकड्यावर। नव्हते संविधान नव्हते आरक्षण तरी देखील सुखी होती प्रजा कारण सिंहासनावर बसला होता शिव छत्रपती राजा। ज्या राजाच्या काळामध्ये रयतेवरती अन्याय झाले नाही रयतेचे राज्य ज्या राजाने आणलंय आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती आज संपूर्ण विघर गावामध्ये धूम धडाकामध्ये फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये संपन्न होताना तुम्हाला पाहायला मिळते। गोलंदाजी मार्क वरती प्रत्येक पाडीचे कमबॅकिंग षटक राहिलं 4 धावा खर्च केले एक सफलता मिळवली। अपटी बार चेंडू फक्त दिशा दे थर्ड मॅनच्या दिशेनं छोटा हाईट बडा फाईट आणि चेंडू जाईल सीमा पार। तर हरिभक्त पारायण तुकाराम फडके साहेबांचे इथे आगमन झाले त्यांचं सहर्ष स्वागत। नेक्स्ट मॅच दोन्ही संघ रेडी ना यस वळूया मॅच कडे 2 षटकानंतर दीपकभाई 38 धावा होत्या जेव्हा बॅटिंग केली चिपळेनं पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता लेटकटचा पण तो किरण कोणतीही चूक करत नाही फलंदाज बाद होईल 3ऱ्या क्रमांकाचा 18 या धावसंख्येवरती। लिजेंड खेळाडू आणि नेहमीच ज्यांना आम्ही मार्गदर्शक गुरु म्हणून मानतोय ते नामदेव दादा पाटील आणि त्याचबरोबर प्रकाश म्हात्रे यांचं आगमन झालंय त्यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत। आज मोह संघ 2 खेळतील मैदानामध्ये आज प्रणय 11
श्री गणेश मोह मॉर्निंग संघ असेल आणि त्यानंतर मिहिका 11 मोह टीम जो सूर्या मस्करचा संघ असेल. 18 धावा धावफलकामध्ये लागल्या गेल्यात. आई गावदेवी संघ असेल 18-56 समीकरण. सागर मात्रे पहिला चेंडू ऑफस्टेक वरती फेकला जातोय. सुंदर गोलंदाजी राहिली आहे सागर मात्रेची. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केले 10 आणि त्यानंतर षटक हाताळत असताना पहिला चेंडू डॉट फेकला गेलाय. जीवन फुलोरे आणि संदेश फुलोरे जोडी मैदानामध्ये. एक स्टायलिश खेळाडू म्हणून संदेश फुलोरेची ओळख राहिली आहे आणि आक्रमक फटके खेळणे जीवनची ओळख राहिली आहे. आज संघ अडचणीमध्ये आलाय परंतु संघाला कशा प्रकारे कामगिरी करेल. रेट कट करण्याचा प्रयत्न बॅटची कडा घेतली आणि चौथा फलंदाज 18 या आकड्यावर. माध्यमातून बनवण्यात आले. धावसंख्या धावफलकामध्ये 18-4 फलंदाज नामदेव दादा पाटील या मैदानावरती आणि मोह मैदानामध्ये देखील सरावामध्ये नेहमीच आम्हाला मार्गदर्शन लाभतंय. त्यांचं देखील करूया आपण सहर्ष स्वागत. विनोद दादा पाटील इंजर्ड झालेत त्यामुळे उपस्थित राहिले नाही. बैलगाड्या शर्यतींचा छंद आणि त्याचबरोबर क्रिकेटची आवड ज्यांना नेहमीच राहिली आहे. स्लोवर चेंडू फेकलाय अगदी बॅटच्या मधोमध. चेंडू जाईल सीमा पार. षटकर संघ जाऊन पोहोचला 24 या आकड्यावर. षटकार मारायचे हे कॅल्क्युलेशन खेळावं लागेल. सुंदर फटका पायावरती चेंडू फेकला गेला. डीप स्क्वेअर लेगला चेंडू वेगाने शतरक्षक येतोय. चेंडू अडवेल का आर्मीस फील्ड. चेंडू सीमा पार. चौकार संघ जाऊन पोहोचतोय 28 या आकडे. महाराज जन्मण्यासाठी अगोदर जिजाऊ आली पाहिजे म्हणजे प्रत्येक घरामध्ये एक मुलगी तरी पाहिजे. हा संदेश गाण्याच्या माध्यमातून गोलंदाजी मार्कवरती सागर मात्रेवरती चढवलेला हल्ला आपण पाहिला. हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे जोरदार अपील. पंचांनी सांगितले की हा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर वळतोय. लेग बायच्या सर्वांमध्ये एक धाव. एका धावेने संघ जाऊन पोहोचला 29 या आकड्यावर. इनर चेंडू 13 आणि 45 धावांची गरज. या मैदानामध्ये 2 षटकामध्ये 40-45 धावा चेस होताना आम्ही पाहिल्यात आणि या मैदानामध्ये 4 षटकामध्ये 21 धावा डिपेस होताना देखील पाहिल्यात. ही खेळपट्टी कधी फलंदाजांना कधी गोलंदाजांना साथ देणारी खेळपट्टी. तुमचा टप्पा अचूक असेल तर तुमची कामगिरी चांगली राहील. सुंदर फटका संदेश फुलोरेच्या बॅट मधून येतोय. दमदार हिट. षटकार संघ जाऊन पोहोचलाय 35 धावा धावफलकावर. तर नक्कीच या स्पर्धेच्या आमच्या स्पॉन्सर सर्व विशाल मोटार्स, श्री मोटार्स, रवी इलेक्ट्रिशियन, चिपलाई चायनीज कॉर्नर, यशोदीप क्लासेस, अंशु मंडप डेकोरेटर्स, फडके क्लासेस, सानवी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, आयडियल मेन स्टुडिओ, श्री मोटार्स, विकी डिजिटल ग्राफिक इन्स्टिट्यूट, यशोदीप क्लासेस, ओम साईराम नेट केबल सर्व्हिस आणि या स्पर्धेचे आमचे प्रायोजक जिग्नेक्स ट्रॅव्हल्स, त्यानंतर आई एकविरा चिकन सेंटर्स असेल, प्रीत स्पोर्ट्स, सर्व स्पॉन्सरचा आपण धन्यवाद देऊया. दीपक भाई 12 मध्ये 38 होत्या जेव्हा चिपळे संघाने बॅटिंग केली. आता 12:39 आहे. साई मैदानी स्पोर्टिंग विकेट आहे. ही खेळपट्टी अतिशय टणक आहे आणि जे मैदानावर खेळतात संदेश आणि विशाल यांच्याकडे ती धमक आहे. जर मैदानावर खेळले तर धावा होऊ शकतात, मात्र क्रिकेट आहे काही होऊ शकतो. आपण जरूर पाहूया. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झाले. 35 ज्या 2 षटकामध्ये 38 आले आणि तेच काम करायचे आता भोकरपाडा संघाला.
पहिल्या 2 मध्ये 38 जमावले त्या प्रथम फलंदाजी करताना चिपले संघटना आणि शेवटच्या 2 ओव्हरमध्ये 39 करायचे आहेत. सामना सुपर ओव्हरचा असेल याकडे लक्ष असू द्या. गोलंदाजी मार्कवरती कोणता गोलंदाज येईल याकडे मात्र सर्वांच्या नजर असतील. हे षटक सागर मात्रेचं जर पाहिलं 15 धावा खर्च करताना तुम्हाला पाहायला मिळतील. या स्पर्धेच्या माध्यमातून मोलाचं योगदान आपल्याला पाहायला मिळालं. माऊली सायकल स्टोर्स अर्थात हरिभक्त परायण दिनकर पाटील यांच्या वतीनं स्पोर्ट्स सायकल आम्हाला देण्यात आली आहे. आणि एक विशेष कौतुक देखील करावं लागेल की प्रत्येक स्पर्धेला ज्यांच्या वतीनं अतिशय अल्प दरामध्ये सायकल देण्यात येते. जर तुम्हाला कधी सायकल हवी असेल तर तुम्ही दिनकर पाटील यांच्याशी आपण संपर्क साधू शकता. आणि तुम्हाला लॉंग ड्राईव्ह जर आता पिकनिक चालू झाल्या सागरबाई फिरायला जायचं असेल तर जिग्नेश टूर्स अँड ट्रॅव्हल्स अर्थात आमचे महेश आनंद फडके यांचे संपर्क साधू शकता. त्यांच्या वतीने देखील आपल्याला एक स्पोर्ट्स सायकल आली आहे. त्यानंतर प्राची आर्या सोनाली केबल नेटवर्क गणेश मस्कर अर्थात आमचे मामाश्री यांच्या वतीने देखील एक स्पोर्ट्स सायकल देण्यात आली आहे. त्यांचं देखील करूया आपण सहर्ष स्वागत. गोलंदाजी मार्क वरती आलाय अक्षय मात्रे, एक वेगवान गोलंदाज. इनर चेंडू 12 आणि 39 धावांची गरज. सामना कोण जिंकेल? रफ अँड टफ मुकाबला मैदानामध्ये सुरू असताना हे षटक फेकत असताना अक्षय मात्रे कट करण्याचा प्रयत्न, पदतालीचा वापर पाहायला मिळाला नाही. जागेवरून चेंडू फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला आणि एकंदरीत पाहतोय पहिला चेंडू डॉट. 11 चेंडू गरज असेल 39 धावसंख्येची. 11-39 समीकरण मैदानामध्ये. गोलंदाजी मार्कमध्ये पुन्हा एकदा सज्ज असेल अक्षय, एक वेगवान गोलंदाज म्हणून ज्याची ओळख राहिली, स्टायलिश खेळाडू. स्लोवर चेंडू फेकलाय, अंधाधुंद फटकेबाजी. चेंडू ऑफ साईडला फेकल्यानंतर चेंडू ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न केला जातोय, हे ओळखलं अक्षयनं. आणि चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर वळतोय, हे चांगले संकेत असेल चिपले टीम साठी. 2 चेंडू निर्धाव फेकलेत. येणारे चेंडू असतील 10 आणि 39 धावसंख्येची गरज. 10-39 समीकरण मैदानामध्ये. उंचावरून मारण्याचा प्रयत्न, चेंडूला लांबी देखील जास्त आहे. क्षेत्ररक्षक पाहत राहिलाय, चेंडू जाईल सीमा पार. षटकरण संघ जाऊन पोहोचलाय. 41 धावा धावफलकावर. मैदानामध्ये आलंय. गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. एक सुंदर फटका विशालच्या माध्यमातून. स्लोवर चेंडू फेकला, ही कमजोरी राहिली आहे फलंदाजाची. आणि ओळखलं अक्षय मात्रेनं की मागचे 2 चेंडू स्लोवर फेकले तर डॉट आले. मागचा चेंडू षटकार खेळला तर थोडासा वेगाड फेकण्याचा प्रयत्न राहिलाय. आणि येणार चेंडू 8 आणि 33 समीकरण. 8 चेंडू 33 समीकरण मैदानामध्ये. गोलंदाजी मार्कवरती. विथ मेनू साठी ओळखला जाणारा फ्रेंच फ्राईज हॉटेलचे मालक सन्माननीय आमचे प्रसिद्ध उद्योजक राजेश शेठ रामभाऊ फडके साहेबांचे इथे आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. महाराष्ट्र म्हटला तर खवयांसाठी ओळखला जातो, अनेक खवयांसाठी ओळखला जातो आणि त्या प्रसिद्ध हॉटेलचे ते मालक आहेत. आणि त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. प्रल्हादजी हरड साहेब उद्योजक वीगर यांचं सुद्धा इथे शुभागमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. ॲडव्होकेट सतीश सदाशिव फडके आम्हाला 1st to 6 ट्रॉफी स्पॉन्सर केलं, ते आमचे या स्पर्धेच्या पुरस्कर्ते ॲडव्होकेट सतीशजी सदाशिव फडके, त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतो. आणि पहिल्या तो 6 क्रमांकाच्या ट्रॉफी ज्यांनी आम्हाला स्पॉन्सर केलं त्यांचं सहर्ष स्वागत. पहिला चेंडू जर आपण पाहिला तर डॉट फेकला गेलाय. येणार चेंडू 5 आणि 33 धावसंख्येची गरज. अमित म्हात्रे आणि रोहित पाटील मध्ये चर्चा चालू आहे की आता काम बनलंय. चैतन्य पाटील आता काम फिट असं सांगतात. अमितने कानामध्ये सांगितलं की आता ओके झालंय. पहिल्या चेंडू डॉट आलाय. अक्षय पाटील देखील खुश असेल.
पण तो संदेश एक सिंगल घेतली, एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय. एकंदरीत जर आपण पाहिलंय अजय फडके साहेब बोनशत लाल ब्रिगेडच्या संघटनेचे अध्यक्ष यांच्या वतीने देखील या स्पर्धेला आणि बोनशत टीमला शुभेच्छा आल्यात. त्यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत. गोलंदाजी मार्क वरती चैतन्य, एक चांगली गोलंदाजी राहिली चैतन्याची. वेगवान चेंडू फेकणं ही ज्याची ओळख राहिली. चिपले ग्रामपंचायत माजी सरपंच आदरणीय व्यक्तिमत्व बी.के. पाटील साहेबांचा सुपुत्र मैदानामध्ये. जेवढा छंद क्रिकेटचा त्याहून छंद बैलगाड्यांचा असलेला हा युवा खेळाडू मैदानामध्ये पाहतोय. चैतन्य वेगवान गोलंदाजी खेळतोय. 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव खर्च केली गेली. हा चेंडू सिंगल मिळाली. सिंगलच्या साह्यानं सामन्यावरती पकड निर्माण केली आहे चिपले टीमनं. आणि किती मार्जिन हा सामना हरेल याकडे मात्र पाहत बसावं लागते. 43 धावा झाल्यात. 4.4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. एखादा षटकार शेवट गोड करण्याचा प्रयत्न करावा लागेल संदेशला, ज्याच्यामध्ये धमक आहे. आणि 2 षटकार आले तर रील्स बनवायला देखील संधी मिळेल. डॉट चेंडू फेकला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता. थोडस चेंडू पाठीमागे लेंथ खेचली, चेंडूला उचली मिळाली. अतिरिक्त खांद्याचा वापर केला गोलंदाजानं आणि परिणाम जर पाहिला हा चेंडू जाईल डॉट. लक्ष्मण संतू पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत. पुढे सरसावत फेकून दिलाय. रील साठी एक षटकार आलाय आणि संघ जाऊन पोहोचलाय 49 या आकड्यावर.